दोन वेळचा झालेला पराभव जर भरून काढायचा असेल तर दोन वेळचे लीड या एकाच वेळेला द्या. आमदार विनयरावजी कोरे सावकार. जनस्वराज्य शक्ती पक्षाचा कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचार दौरा धूमधडाक्यात. दोन वेळचा झालेला पराभव जर भरून काढायचा असेल तर दोन वेळचे लीड या एकाच वेळेला देण्याचं काम तुमच्या माध्यमातून साकारा आणि या तिन्ही उमेदवारांना स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. पन्हाळा तालुक्यात जी गावं माझ्यापासून लांब गेली त्यासाठी सन 2029 साली होणाऱ्या पुनर्रचनेमध्ये अखंड पन्हाळा तालुक्याचा एक मतदारसंघ करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे हे नातं असंच वाढवूया आणि याची सुरुवात या विजयातून साकारूया, असे आवाहन जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना केले. ते कळे जिल्हा परिषद पंचायत समिती व वेतोळे पंचायत समिती मतदारसंघातील प्रचार सभेत कळे येथील बाजारवाडा चौक या ठिकाणी घेतलेल्या भव्य प्रचार सभेत बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी पन्हाळा तालुक्याशी असणारे ऋणानुबंध, त्याचा इतिहास, तसेच गाव माझा आणि मी गावाचा या संकल्पनेतून ही भूमिका जपणारे आपले सर्व कार्यकर्ते, ज्यांनी ही भूमिका साकारण्यात व यशस्वी करण्यात महत्त्वाचा सहभाग दिला, ते राहुल PN पाटील, गोकुळ दूध संघ संचालक बाळासाहेब खाडे, प्रकाशराव देसाई, वसंतराव इंजुळकर, संजय पाटील, एकनाथ पाटील, प्रसाद डकरे पाटील यासह कळे व धामणी खोऱ्यातील सर्वांचे सहकार्य लाभत आहे. गत दोन वेळच्या पराभवाचा वचपा काढूया, असे सांगत कळे जिल्हा परिषदच्या शोभा युवराज बेलेकर, कळे पंचायत समितीचे युवराज सरंगराव पाटील, वेतोळे पंचायत समितीच्या पूजा अमित काळे यांना निवडून देऊया, असे धर्मराजाच्या नगरीत आपल्या सर्वांना आवाहन करतो. जनस्वराज्याचा कार्यकर्ता जेव्हा एक होतो, एकवटतो, तेव्हा त्याचा पराभव करण्याची ताकद जगातील कोणत्याही पक्षात नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे गुणगान गायले. पुढे बोलताना धामणी खोऱ्यातील सर्व जुन्या आठवणी, कार्यकर्त्यांची आपुलकी याविषयी माहिती देत धामणी प्रकल्पासाठी, त्याच्या उभारणीसाठी घडलेल्या सर्व इतिहास, त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभाताई कोरे यांनी त्या काळी राबवलेल्या प्रत्येक गरीब महिलेला एक शेळी मोफत योजनेची आठवण करून त्यातून महिलांची सुधारलेली आर्थिक परिस्थिती, तसेच गोटे पुलाची आठवण काढत त्याचे केलेले भूमिपूजन आणि त्यानंतर पुन्हा सावर्डे मल्हारपेठ पुलाचे बांधकाम आपल्याच कालावधीत झाल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. धामणी खोऱ्यात धावता दौरा करत असताना व गौशी धरणावरून जात असताना धामणी नदी भरल्याचे बघून तुझी सेवा करण्याचे भाग्य दे, अशी प्रार्थना केली आणि येत्या निवडणुकीत आपले सर्व उमेदवार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी धामणी खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील कोदवडे, तसेच कळेतील योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गोकुळ दूध संघ संचालक बाळासाहेब खाडे यांनी कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर घरपण येथील प्रकाश उर्फ दौलू संभाजी पाटील, संभाजी येरुडकर व कळेतील मारुती सूर्यवंशी यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या प्रयत्नातून मोफत झाले. त्यामुळे त्यांनी विनयरावजी कोरे यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी सावकार सावकार धूमधडाका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कळे जिल्हा परिषदेत या भव्य प्रचार दौऱ्यावेळी कळेसह परिसरातील धामणी खोऱ्यातील जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे म्हणजेच राहुल PN पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते, महिला, नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.